Hello guys, welcome to Dugout Spells. अक्षय, हा. तुझ्या केसाला बोल काय भाऊ. झालं? अरे माझे केस असे काय माहित काय झालं विषय. बरं ते केसाला जाऊ दे. ते बघितलं का आजचा दिवस? ऍशेस. आज काय झालं काय ॲशेस मध्ये? अरे आज काय? आज ठीक होता, जस्ट ओके दिवस नॉर्मल, होता. नॉर्मल डे जस्ट होता नॉर्मल आज. बॅटिंग डे फॉर ऑस्ट्रेलिया. दॅट्स इट. व्हॉट डू एक्सपेक्ट? मला मला पण मी आपण कालच बोललेलो आहे गेस की इझिली चेजेबल आहे ऑस्ट्रेलियाला. आणि आता करेक्ट. फॉलो ऑन तर म्हणजे लीड तर मोठी बसवेल, पण 6 विकेट गेलेत त्याच्यामुळे लेट्स सी की आता उद्या आणि किती. ऑलरेडी काहीतरी क्लोज टू 50ची लीड आहे आय गेस आत्ता. 6 विकेट गेले आहेत, पण असं होऊ शकतं की ऑस्ट्रेलिया स्टील क्रॉस 500. पुढचा बॅट्समन माहितीये का? मिचेल स्टार्क. तो बॅट्समनच आहे एक प्रकारचा. येस येस ठीक येस. आहे, तो टिकला. मग काय आता एलेक्स कॅरी आणि मायकल नेसर दोघं खेळतायत. Alex Carey is playing on 46. He can go for a big score. बट लेट्स सी ऑस्ट्रेलिया कुठपर्यंत जात आहे. पण आजचा पूर्ण दिवस मी म्हणेन ग्रेट बॅटिंग डे फॉर ऑस्ट्रेलिया. सगळ्यांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं. जेक वेदरवॉल्ड न वेल प्लेड, म्हणजे जी त्याला संधी मिळाली त्याने त्याचं सोनं केलं. ठीक आहे. 78 रन बनवले त्यानं. त्याच्या खालोखाल आला मार्नस लबुशेन. ही मेड 61. स्टीव्ह येस स्मिथ मेड 65. कॅमरन ग्रीन मेड 45. सो ग्रेट बॅटिंग ऑल ऑफ देम एकदम. येस येस येस. आणि मला इंग्लंडच्या वाटतं आज फिल्डिंगला काय झालं? आज इंग्लंडच्या फिल्डिंगच्या आधी मला महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे. आज ट्रॅव्हिस हेड हा. का नाही चालला? जे मागच्या वेळेस T20 खेळून गेला तो, आणि 4 दिवसाची मॅच 2 दिवसात नापटून गेला. त्या आज हम्म. काय झालं म्हणजे आज काय कळलं नाही मला ॲक्च्युली. मला एक्सपेक्टेशन्स होते की आज पण तो परफॉर्मन्स दिसेल. हम्म. असू दे, असू दे. प्रत्येकाचे दिवस वाईट येतात. पण बाकी ते सगळं ओव्हरऑल सोडलं ना, पण ट्रॅव्हिस हेडच्या न खेळण्यानं ऑस्ट्रेलियाला यार काहीच फरक पडला नाही आजच्या दिवसात. तर बाकी आता बघूया ऑस्ट्रेलिया उद्या किती लीड करते. पण व्हॉट अ ब्रिलियंट, व्हॉट ब्रिलियंट कॅचेस वी सॉ टुडे. वन येस फ्रॉम येस येस. मार्कस लबुशेन. यार तिच्या आईला मी बघतोय, मी म्हणले कॅच घेतला, कॅच घेतला, कॅच घेतला असं होतं. एवढा सिमलेसली कॅच घेतला त्याने एकदम, तो जोफ्रा आर्चर वाला. नाहीतर जोफ्रा आर्चर पण एकदम ठोकायच्या ह्याच्यात होता, मूड येस. मध्ये. आणि मला त्यानंतर विल मला जॅक्स विल जॅक्सचा कॅच तर ॲब्सोल्युटली थ्रिलिंग होता. पण मला फिल्डिंग होत आहे. आज एक्सपेक्टेशन्स इंग्लंडच्या बॉलिंग साईडून होते बेन स्टोक्सकडनं प्रॉमिनंटली. पण हम्म. साहेबांच्या नशिबात एकच विकेट होती, आणि त्यात आणि नो बॉल येत होते मध्ये मध्ये. काय माहीत आज कॉन्फिडंट वाटत नव्हते एरवी एवढे. हम्म. आणि थोडं काय माहीत, मला माझं असं प्रेडिक्शन नाही सॉरी, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की थोडंसं थकवा जाणवत होता चेहऱ्यावरती. आय हम्म. डोंट नो वाय. बॉलिंग करताना जेव्हा बघत होतो तेव्हा. आणि कारण की सुरुवातीलाच खूप जास्त ओव्हर स्वतः टाकले सुरुवातीपासूनच बेन स्टोक्सने. त्याच्यामुळे आय डोंट नो. पण हे सेम त्यानं आपली इंडिया इंग्लंड टेस्ट सिरीज झाली तेव्हा पण ही स्ट्रॅटेजी वापरलेली. त्यानंच खूप जास्त ओव्हर्स केले होते, पण तेव्हा तो कॉन्फिडंट वाटत होता आणि तेव्हा त्यानं ते विकेट्स पण घेतले होते महत्त्वाचे. पण यावेळेस आय डोंट नो, वर्क नाही झाली ती स्ट्रॅटेजी. हम्म. बघूया. ब्रायडन कार्सनं चांगली बॉलिंग केली, पण ही वॉज व्हेरी महागात गेला राव तो. ठीक आहे, मी असं बघत होतो 12 ओव्हरमध्ये 90 रन, म्हटलं टेस्टच्या हिशोबाने तर खूपच काही जास्त आहे. त्या मनानं जोफ्रा आर्चर वॉज व्हेरी इकॉनॉमिकल. येस येस येस. त्यानं एवढं सगळं ओव्हर टाकून जर एक विकेट त्याला मिळाली. सो बॉलिंग 6 विकेट तर पडले आहेत, बट लेट्स सी ऑस्ट्रेलिया कुठपर्यंत जाते. कारण आता ज्या प्रकारे हे विकेट खेळतंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की 5 दिवसाची टेस्ट मॅच होऊ शकते इथं. ठीक आहे, बॅटिंगसाठी चांगला आहे. पिंक बॉलचा जास्त मला प्रभाव दिसत नाहीये बॅटिंगवर. बॅटिंगवर सो नाही दिसत आहे, खरं बॉलिंगमध्ये खूप डिफरन्स दिसतो ऑस्ट्रेलियाच्या आणि इंग्लंडच्या. येस, येस, येस. ते ऑस्ट्रेलिया काय. खूप डॉमिनेट करते आता त्या बाबतीत. हम्म. तर होप की ऑस्ट्रेलिया विल गो टिल 500.
ओके, येस. बिकॉज अजूनही दमखम आहे बॅटिंग मध्ये. हम्म. लेट्स होप सो. देन आता बघूया उद्याचा दिवस कसा होतोय. पण एक उद्या अजून एक मॅच आहे. जी आपण इग्नोर नाही करू शकत, जी महत्वाची हा. आहे खूप जास्त. येस. बरं, या ती मॅच या आहे या एका विशाखापट्टणम. एका येस. महत्वाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे मला. सगळीकडं हीच चर्चा आहे की आता सचिनचा रेकॉर्ड तोडण्यापासून कोहली 16 सेंचुरी लांब आहे. याच्याबद्दल काय मत आहे तुझं? होतील का कम्प्लीट? देख, आय एम अ व्हेरी ऑप्टिमिस्टिक पर्सन. तेव्हा मला असं तेच वाटतंय की दिसतंय. त्याचे होऊन जातील. तो क्लास आहे त्या प्लेअरचा, अजून काय म्हणू शकत. मे बी उद्या त्याची 85th सेंचुरी बघायला मिळेल. मे बी वी मे कुड बी एक्सपेक्ट, रोहितची पण बिकॉज दिसेल, मे बी रोहितची पण दिसेल. हे मी का म्हणतोय हे मी का म्हणतोय उद्याची मॅच विशाखापट्टणम मध्ये, आणि इट इज नोन फॉर बॅटिंग पिच ग्रेट आहे. बॅटिंग ट्रॅक. हम्म. सो आपलं आय विल नॉट बी सरप्राईज की अजून एक 300 ओव्हर स्कोर दोन्ही इनिंग्स मध्ये लागलेत. आणि काय वाटतंय तुला, टीम मध्ये काही चेंजेस हवेत? नाही नाही, मला त्या प्रसिद्ध कृष्णाला तेवढं काढ वाटायला लागले, बाकी काय टीम भारी. असं बोलायला नाही पाहिजे, तो बरा बॉलर आहे तो, पण इकॉनॉमी खूप जास्त आहे. आणि मला आत्ता तो एकच चेंज वाटतोय की असता तर चांगला आहे. बाकी ठीक आहे, टीम बरोबर आहे बाकीची. हम्म. बट लेट्स सी. कारण मग गोष्ट अशी आहे ना यार, की प्रसिद्ध कृष्णाला बाहेर काढल्यावर तू खेळणार कोणाला? तर तुला शामी एक्स्ट्रा पेसर हवाय. शामी शावे पण ते पॉसिबल नाही आहे. अरे पण ते पॉसिबल नाही शामीला आहे. एक मी रील बघितलं की प्रसिद्ध कृष्णाची बॉलिंग बघून ते कुठला नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक सीन. अरे कोई है? और गुंगा द्वारा उन्हें क्या संग? और निकालो, निकालो मुझे यहाँ से, निकाल मुझे, छोड़ो मुझे यहाँ से। निकालिए क्या? हा, खरं. अरे भाई, ते तर आहे. अरे, ते आता पॉसिबल नाही आहे सोड, की ऑलरेडी टीम डिक्लेअर झाले. पण तरी माझी अशी इच्छा होती की शमी असताना यार मजा आली असती, पण ठीक आहे, काय माझी करू अशी शकतो. इच्छा होती सिराज ट्री असायला हवा होता एवढी स्क्वॉड मध्ये. सिराज, हळूहळू जो तुला तो ह्या डिफरन्स कळतोय की काय काय प्लेयर्स कळतोय सिंगल मला, सिराज फॉर्मॅट. हॅज बिकम वन फॉर्मॅट प्लेअर. हा, येस. काय फालतूगिरी व्हायला लागले. आधी तर तो सगळे फॉर्मॅट्स खेळायचा, अचानक तो टेस्ट मला एक टेस्ट गोष्ट फॉर्मॅटचा सांग कसा तर. प्लेअर झाला. हा. जर तो खरंच असं कुठंच खेळ म्हणजे, ठीक आहे यार, तुम्हाला रेस्ट द्यायचे, रेस्ट काय देताय तुम्ही? म्हणजे कोणाला देताय, का म्हणून तो देताय? त्यानं काय दोनच सिराज डोमेस्टिक खेळतोय ठीक ना आहे, आता, का नाही? डोमेस्टिक खेळतोय आता तो. हां. सो ते काय, ते टीम मॅनेजमेंटचं डोकं चाललंय ते मला अजून कळलेलं नाही. हम्म. आणि सिराज आफ्टर बुमरा. येस. ठीक आहे, सिराज काय इन अर्ली काय, करिअर क्वालिटी बोलला. येस, ते तर आहे. पण काय काय प्लेयर सिंगल फॉर्मॅट होत आहेत का बनवले जात आहेत. काय काय प्लेयर्स तर आत्ता आत्ता यायला लागले होते टीममध्ये, आता ते कुठल्याच फॉर्मॅटमध्ये दिसत नाहीत. फॉर एक्झाम्पल रिंकू सिंग गायब आहे. आता तो काय खेळतोय काय कळत नाही आहे मला, कुठला फॉर्मॅट खेळतोय. कारण की तो मध्ये त्याला चान्स मिळत होता, आता तो कुठं गायब झालाय मला कळत नाही बरं. रिंकूची जागा T20 मध्ये बनती, पण वी आर सो ब्लेस्ड इन द T20 क्रिकेट ना, की तिथं जागाच होत नाहीये कोणाची. नाहीतर त्याची कारण खरी की जागा तिथंच आहे, नंबर 6 and 7 ला. T20ची टीम आहे ना आपली, एवढी गण टीम आहे ना, की त्याच्यामध्ये एक पण जण हा. हलवून दुसरा कोणाला चान्सच दे वाटत नाही. सगळी त्याकडेच उद्याची आहेत. मॅच आपण उद्याची मॅच काय होईल मला सांगता येणार नाही. पण T20 तर आपण नक्कीच जिंकू शकतो असं मला वाटतं. पण बघूया कसं होतंय पुढं, वाटचाल बघूया कशी होते इंडियाची. तुला हे माहिती आहे आणि का, T20चा स्क्वॉड अनाऊन्स झालाय. आपण त्याच्यावर बोललो नाहीये. हम्म, T20चा स्क्वॉड हम्म, अनाऊन्स झालाय. याच्यावर आपण मी म्हणतो ना बोलूया. सविस्तर ठीक आहे. बोलूया. सविस्तर बोलूया. त्या स्क्वॉडवर भरपूर काय काय बोलायचं. आणि हे बघ, चेंजेस मी तर म्हणेन ना यार, तुम्ही KL ला परत 5लाच खेळवा. हां. प्लेट KL at 5, जड्डू at 6, वॉशिंग्टन at 7. ओके, म्हणजे जसं तुम्ही या मॅच मध्ये केलं ना, की KL ला तुम्ही बढती दिली, 6 वरनं 5ला पाठवलं, अँड दॅट वर्कड इन हिज फेवर असं मला वाटतं. सो KL ला तुम्ही 5ला खेळवा. स्टॅबिलिटी मिळते एक टीमला तशी. कारण उद्या जर असं काहीतरी झालं की मध्येच टॉप ऑर्डर कोलॅप्सेस,
तर KLU ने 5 नंबरला एक ही कॅन प्ले टेक हिज टाइम, प्ले हिज इनिंग्स अँड ऑल विल बी हॅपी. बाकी अजून काय एक्सपेक्टेशन्स तुझे उद्याच्या बाकी मॅच कडनं? साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका नो चेंज. जे चाललंय लय मस्त चाललंय, खेळवा तिथली. अरे त्यांचं काय पण चालू दे, आपल्याला आपलं बोलायचं. त्यांचं त्यांची मॅनेजमेंट बघेल भाई. खरं ते टेंबा बहुमा मला असं वाटायला लागलंय तो काहीतरी टीमची काळी बावली आहे. कारण की कारण की तो टीम मध्ये आला ना भाई की ते जिंकतातच भाई. काय विषय आहे काय माहिती. अरे असं बोलू नको रे. एकदा कोणतरी असं बोललं होतं, ये तो बोना है ये है, आणि ती टेस्ट मॅच हरलो आपण. अरे यार, त्याची घेऊ नको. त्याची ती घ्यायला गाळी गेली की भावली भाई सुद्धा उलट होतोय. अरे पण ही काहीतरी चमत्कार मॅजिक दाखवली. आहे भाई, काहीतरी मॅजिक आहे ही. तो टीम मध्ये नव्हता तेव्हा हरली, तो टीम मध्ये आला, मॅच जिंकली. आणि असं पण नाही की त्या मॅच मध्ये त्याचं काय स्पेसिफिकली इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं त्यामुळे जिंकली. तो जस्ट त्याचा प्रेझेन्सच जिंकवतोय का काय मला कळत नाही. तो गुडलक घेऊन एक येतो गोष्ट टीमला. बोलू का टेंबा पहुमा बद्दल? ठीक आहे, लोक ही अ कॅप्टन ऑफ साऊथ आफ्रिका, पण आपल्यासारखी लोक असतात ना काही बाकीच्या देशांमधली, दे अंडरएस्टिमेट हिम. दे डोंट नो द इम्पॉर्टन्स ऑफ हिम. ही समथिंग, देर इज अ रिझन की ते तो साऊथ आफ्रिकेचा अंडर कॅप्टन आहे. एस्टिमेट नाही करत आहे मी या, पण. आणि आहे काहीतरी भाई. आणि यार त्या काही काही हरकती अशा आहेत ज्याच्यामुळे लोकांना वाटतं अरे ये क्या है ये. मतलब जसं तो एक व्हिडिओ होता ना मध्ये, ड्रेसिंग रूम मध्ये नाचत बाहेर आला एकदम. अं, जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन, ये सपना है कि सच मुझे तर लोकांना असं वाटतं इझी दॅट मच रिस्पॉन्सिबल ऑर समथिंग, बट ही इज अ प्रूव्हन, ही इज शोईंग दॅट ही इज अ प्रूव्हन कॅप्टन फॉर साऊथ आफ्रिका. त्याचे WTC स्टॅट फायनल सांगतायत जिंकणं तो केवढा सोपं तगडा आहे. नव्हतं. कारण की येस, आतापर्यंतचे एक पण टेस्ट तो हरला नाही आहे त्याच्या कॅप्टन्सी अंडर. आणि एक ड्रॉ झाली आहे गेस, बाकी सगळ्या तो जिंकलाय. सो त्याचे स्टॅट्स तर क्लिअरली सांगतात की तो तगडा कॅप्टन आहे. बरं, मला खूप एक्सपेक्टेशन आहे उद्या रोहित शर्मा विल प्ले. आणि रोहित शर्मा प्लीज टेक युअर टाइम. आणि आणि हे ग्राउंड विराट पण तसं आहे त्यामुळं. विराट तर वेळ घेऊनच येस, खेळतो त्याच्यामुळे त्याला काही सांगायची गरज नाही. उद्यासाठी आपल्याला भरपूर आहे बघायसाठी. ऍशेसचा 3रा दिवस उद्यापासून चालू होतोय. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग बघायची किती वेळ चालतीये. आणि आय गेस इंग्लंडची बॅटिंग पण उद्या चालू होईल असं मला वाटतं. येस आणि येस. लेट्स सी की हाऊ इंडिया परफॉर्म्स, कारण ही श्रृंखला एक एक वर उभी आहे. आणि ही दिस इज द डिसाइडिंग मॅच. दिस इज हाऊ अ सिरीज शुड बी. सो लेट्स सी हाऊ इंडिया डज इट. आणि नंतर आम्ही आहेच, आम्ही तर येणारच आहे. आम्ही तर ठीक येणारच आहे. आहे उद्या. उद्या तर आम्ही बोलणारच आहे जे काय आहे ते. So please, if you like this video, hit like, comment, share, and subscribe. Stay येस. tuned on Dugout Spell. डगआउट स्पेल्स. आणि हे पण सांगायचं आहे मला लोकांना की उद्यापासून आम्ही IPL ऑप्शन रिलेटेड पण आमच्या डिस्कशन सुरू करणार आहे. सो तुमची जर फेवरेट टीमबद्दल तुम्हाला ऑप्शनबद्दल एनी अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर स्टे ट्यून्ड ऑन डगआउट स्पेल्स. आणि ऑफकोर्स उद्या ॲशेस Day 3 बद्दल तर बोलणारच आहे. आणि IPLच्या माऱ्या बघायला मिळतील तुम्हाला, कारण इथं जे दोन माणसं बसलेत ते वेगवेगळ्या फ्रँचाईज संघ खेळतात. ठीक आहे? त्यामुळं, क्लासिक. आणि त्या कट्टर फ्रँचाईज आहेत. त्यामुळे एक कट्टर क्लू दिला फ्रँचायझी. तुम्हाला. त्यामुळे विचार करा त्यावर, कट्टर फ्रँचाईज कुठल्या असू शकतात IPL ते मध्ये. ते माझ्या मते त्यांना माहित आहे ऑलरेडी, असं मला काय माहित का वाटायला येस, लागलं. ठीक आहे, ठीक आहे. चलो, बाय बाय. स्टे चलो ट्यून ऑन डगआउट बाय गाईज. स्पेल्स. स्टे ट्यून ऑन डगआउट स्पेल्स. बाय.